नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण 12 आणि 13 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये बघणार आहे। हे लेक्चर तुमच्या येणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब च्या परीक्षांसाठी डिझाइन केले आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे बघा। बरीचशी नवीन माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि यातून एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन सुद्धा बनतील। हे लेक्चर बघून झाल्यानंतर याची PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा, ज्याची लिंक इथं दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे। डायरेक्टली मुद्द्याकडे येतोय। पहिला प्रश्न बघा, अलीकडेच चर्चेत असलेला यांगदे डिक्लेरेशन खालीलपैकी कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे? आता हे स्पेलिंग थोडं वेगळं दिसतंय, बट याचा प्रोनाउन्स यांगदे असं होतो। हे यांगदे हे कॅमरॉन या देशामधलं एका शहराचं नाव आहे, ओके। आणि तिथं एक डिक्लेरेशन साईन करण्यात आले, तर ते कशा संदर्भात आहे? दारिद्र्या संदर्भात आहे का, की हवामान बदल, की मलेरिया निर्मूलन, की औष्णिक निशस्त्रीकरण? हे कशाशी संदर्भातचं डिक्लेरेशन आहे हे आपल्याला विचारलंय। असे ज्यावेळेस काही डिक्लेरेशन घडतात ना आणि त्याच्यामध्ये जास्त देशांचा सहभाग होतो, मग त्यातून फ्युचरमध्ये चांगले आउटपुट बघायला मिळतात। मग आपले एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्यावरती क्वेश्चन बनतात। जसं की तुम्हाला रामसर साइट्स माहिती असणार आहे, मग रामसर हे एका शहराचंच नाव आहे, तिथं सुद्धा असंच डिक्लेरेशन साईन झालं। मग इराणमधल्या त्या शहरावरून आपण रामसर साइट्सचा आपण दर्जा सुद्धा देतो, म्हणजे खूप प्रचलित झाली ना ही टर्म। तसंच हे यांगदे डिक्लेरेशन हे कशाशी संदर्भात आहे? तर ते आहे मलेरिया निर्मूलनाशी संबंधित। पर्याय क्रमांक 3, ओके। यांगदे कुठलं शहर आहे? तर कॅमरॉन या देशातलं एका शहराचं नाव आहे। मग आता हे रिसेंटली चर्चेमध्ये कुठून आलं? तर आफ्रिकन साधारण 11 वेगवेगळ्या देशांनी, तिथलच्या 11 देशांच्या आरोग्य मंत्र्यांनी मलेरिया निर्मूलन करण्यासाठी, म्हणजे तिथं जे मलेरियामुळे मृत्यू होत आहेत, पेशंट्स वाढत आहेत, तर हे होऊ नये ते थांबवण्याच्या दृष्टिकोनातून यांगदे डिक्लेरेशनवरती स्वाक्षऱ्या केल्यात। किती आफ्रिकन देशांनी? 11, ओके। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि कॅमरॉन यांनी आयोजित केलेलं हे यांगदे कॉन्फरन्स होती, जिथं मलेरिया विरुद्ध तीव्र कारवाई करण्याच्या वचनबद्धतेचा समावेश करण्यात आला आहे। या अंतर्गत सगळ्या 11 देशांमध्ये निधी वाढवणं, तांत्रिक प्रगती घडवून आणणं, मजबूत नेतृत्व आणणं, मलेरिया संदर्भात बजेटिंग वाढवणं, म्हणजे एकूणच हेल्थ सेक्टरकडे जास्त लक्ष देणं, मलेरिया मृत्यूदर कमी करण्यासाठी बहुक्षेत्रीय सहकार्य याचा समावेश या डिक्लेरेशनमध्ये करण्यात आला आहे, ओके। आता हे आफ्रिकेमध्ये असं मलेरिया संदर्भात डिक्लेरेशन का साईन करावं लागतंय? तर एकूण जगाच्या मलेरिया पेशंट्समध्ये आफ्रिकेचा सहभाग 94% आहे, ओके। म्हणजे जगात जर 100 रुग्ण आढळत असतील तर त्याच्यापैकी 94% रुग्ण हे मलेरियाचे आफ्रिका खंडामध्ये बघायला मिळतात। आणि जगात जर 100 जणांचा मृत्यू मलेरियामुळे झाला तर त्यापैकी 95 मृत्यू हे एकट्या आफ्रिकेमध्ये असतात। म्हणजे विचार करा, मलेरियाचा केवढा मोठा वाटा हा आफ्रिका खंडाचा आहे। 94% रुग्ण आणि 95% मृत्यू हे आफ्रिकेमध्ये, एवढा मोठा मलेरियाला त्यांना एवढं फेस करावं लागतंय। मलेरियाची सद्यस्थिती जर बघाल तर 2019 मध्ये जगात मलेरियाची एकूण 233 दशलक्ष प्रकरणं समोर आली होती, म्हणजे एकूण 233 रुग्ण समोर आले होते। 2022 मध्ये हा नंबर वाढून 249 दशलक्षांपर्यंत पोहोचला आहे। हाच नंबर आफ्रिकेमध्ये आता या 249 दशलक्षांपैकी 233 दशलक्षांपर्यंत पोहोचला आहे, जो आधी 218 दशलक्ष होता 2019ला, आणि 2022 मध्ये हा नंबर 233 दशलक्ष एवढा पोहोचला आहे। मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? तर जगातून जर मलेरिया आपल्याला निर्मूलन करायचं असेल तर त्याची सुरुवात आफ्रिकेतूनच करावी लागणार। आणि याच दृष्टिकोनातून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, कॅमरॉन या सगळ्या देशांनी एकत्र येऊन साधारण 11 आफ्रिकन देशांनी हे यांगदे डिक्लेरेशन साईन केलेत, ओके। हे यांगदे डिक्लेरेशनमध्ये कोणत्या कोणत्या देशांचा सहभाग होतो असा एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो। तर त्यामध्ये बुर्किना फासी, कॅमरॉन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, घाना, माली, मोझाम्बिक, नायजेरिया, सुदान, युगांडा आणि तंजानिया, तर या देशांच्या मिनिस्टर्सनी याच्यावरती साईन केलेले आहेत। हेल्थ मिनिस्टर्सनी या डिक्लेरेशनवरती साईन केल्यात, ओके। या डिक्लेरेशनमध्ये असं पण आहे की आरोग्य क्षेत्राला चांगलं करण्यासाठी, बळकट बनवण्यासाठी या प्रत्येक देशांमधलं जे बजेट असणार आहे त्या बजेटचा 15% वाटा हा हेल्थ सेक्टरवरती खर्च करतील, अशा प्रकारे या डिक्लेरेशनमध्ये सांगण्यात आले।
जगामध्ये एकूण मलेरियाची स्थिती कशी आहे याचा जर आपण ओव्हरव्ह्यू घेतला तर 2023 मध्ये जागतिक मलेरिया अहवाल प्रकाशित झाला होता. त्याच्यामध्ये 2022 ची आकडेवारी होती आणि त्यात एकूण सध्या जगात 249 दशलक्ष प्रकरणं ही मलेरियाची समोर आलीत. ओके, त्यापैकी 95% म्हणजे जवळपास 233 दशलक्ष प्रकरणं हे एकट्या आफ्रिका खंडात आहेत. खरं तर त्या आफ्रिका खंडामधल्या सुद्धा फक्त मोजक्या 29 देशांमध्येच आहेत. 95% जगाची प्रकरणं मलेरियाची ही 29 देशात आहेत. त्यापैकी मोठा वाटा नायजेरिया 27%, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो 12%, युगांडा 5% आणि मोझांबिक 4%. हे जर 4 देश जर तुम्ही काउंट केले, यांची बेरीज जर केली तर या 95% निम्म्यापेक्षा जास्त हे रुग्ण याच 4 देशांमध्ये बघायला मिळतील. ओके, भारतामध्ये स्थिती काय आहे तर भारताची स्थिती सुद्धा थोडीशी वाईटच आहे. आपण जर दक्षिण पूर्व आशिया या रिजनचा जर विचार केला, साऊथ ईस्ट एशियाचा जर विचार केला तर जेवढी प्रकरणं ही साऊथ ईस्ट एशियामध्ये बघायला मिळतात त्यापैकी 66% रुग्ण हे भारतात असतात. ओके, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मी नंबर सांगतोय. हे नंबर एक्झाममध्ये विचारले जातील का तर यस, मल्टिपल लाईन्समध्ये जर क्वेश्चन आला तर ही वाक्य तिथं ॲज इट इज तुम्हाला बघायला मिळतील. 2022चाच हा नंबर आहे पूर्ण. साऊथ ईस्ट एशियाच्या एकूण प्रकरणांपैकी 66% प्रकरणे ही भारतामध्ये असतात. जो प्लाझ्मोडियम वायवॅक्स जो आहे ना, ज्याच्यामुळं मलेरिया पसरतोय, एक हा प्रोटोझोआन आहे, परजीवी प्रोटोझोआन आहे. तर याच्यामुळंच भारतामध्ये 46% मलेरिया पसरतोय. ओके, 2015 पासून जर बघाल तर भारतामध्ये थोडी प्रकरणांमध्ये घट झालेली आहे. जेवढे आधी रुग्ण सापडायचे त्याच्या तुलनेत 55% घट झाली आहे. पण साऊथ ईस्ट एशियामध्ये जेवढे पेशंट आहेत त्याच्यापैकी 66% अजून सुद्धा भारतामध्येच आढळतील. ओके, भारतात 2022 मध्ये जरा अवकाळी पाऊस आलता, त्याच्यामुळं मलेरियाची प्रकरणं वाढलेली आहेत, हे सुद्धा निदर्शनास आलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असं पण सांगितलंय की जेवढे साऊथ ईस्ट एशियामध्ये जेवढे रुग्ण हे मलेरियामुळे मृत्युमुखी पडतात त्यापैकी 94% वाटा हा भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांचा आहे. ओके, म्हणजे जर साऊथ ईस्ट एशियामध्ये जर 100 रुग्ण मेले मलेरियामुळं तर त्यापैकी 94 हे भारत आणि इंडोनेशिया या 2 देशातूनच असतील. ठीक आहे, भारताने 2000 सालापासूनच मलेरियावरती नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. त्यानुसार 2000 सालापासून जर आपण बघितलं तर मृत्यूंमध्ये भारतात 77% घट झाली आहे. हे सुद्धा आकडा महत्त्वाचा आहे. ओके, जगातून जर मलेरियाचं निर्मूलन करायचं आहे तर याच्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काही टार्गेट सेट केलेत. जसं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ठरवलंय की 2025 पर्यंत मलेरियाच्या घटना आणि मृत्यू ह्या 75% कमी करणं आणि 2030 पर्यंत या मलेरियाच्या घटना आणि मृत्यू ह्या 90% कमी करणं असं उद्दिष्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सेट केलंय. हे इयर्स महत्वाचे आहेत. आपण 2025 पर्यंत मलेरियाच्या घटना किती टक्के कमी करतोय, 2030 पर्यंत किती कमी करणार आहे याच्यावरती क्वेश्चन बनतात. ओके, तर या प्रश्नामधून आपण मलेरिया रोगाला थोडासा टच केला आहे, आकडेवारी आपण बघितली आहे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आज दिवसभर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय तर त्यावेळेस सायन्समधले 2 घटक बघा. एक म्हणजे कोणत्या आहारातील घटकांच्या अभावामुळे कोणते आजार होतात आणि दुसरं म्हणजे डेंग्यू संदर्भाची माहिती, तो कसा पसरतो, भारतातले नंबर काय आहेत याच्याविषयीचा अभ्यास करा. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला विजन स्टडीच्या वेबसाईटवरती बघायला मिळतील. विजन गव्हर्नमेंट जॉबच्या शॉर्ट्समध्ये आम्ही आहाराच्या कमतरतेमुळे होणारे आजार हे अपलोड केलेलं आहे. 1 मिनिटाचा शॉर्ट आहे, तो तुम्ही बघा. पुढचा प्रश्न बघा, जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 मोहिमेची थीम काय? जलशक्ती अभियान कॅच द रेन या नावाने केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडून एक मोहीम राबवण्यात येते आणि ह्या मोहिमेची, या जलशक्ती अभियानाची ही 5वी आवृत्ती आहे. पण याची थीम तुम्हाला विचारली आहे तर याची थीम काय तर नारी शक्ती से जलशक्ती. पर्याय क्रमांक 3, नारी शक्ती से जलशक्ती ही या जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 ची थीम असणार आहे. हे लक्षातच ठेवायचं आहे. आणि या अभियानाची ही कितवी आवृत्ती आहे तर 5वी आवृत्ती आहे. राष्ट्रीय जल अभियानाअंतर्गत सुरू केलेलं हे अभियान आहे, ज्यामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाच्या सहकार्यातून हे राबवलं जातं. या अभियानाअंतर्गत शाश्वत पाण्याचा प्रवास आणि जलजीवन मिशनमध्ये महिलांचं योगदान कसं आहे या संदर्भात माहिती देणाऱ्या 2 पुस्तकांचं सुद्धा व्हर्च्युअली प्रकाशन करण्यात आले. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने
निनगल नलमा नावाची योजना सुरू केली. तर नावामध्ये थोडा साऊथ इंडियनपणा आहे ना, तर यस, हे साऊथ इंडियनच राज्य आहे आणि ते म्हणजे तामिळनाडू. पर्याय क्रमांक 2. तामिळनाडू सरकारने निलगम नलमा नावाची योजना सुरू केली आहे. याचा अर्थ आर यू फाईन असा होतो, म्हणजे तुम्ही स्वस्त आहात ना, आर यू फाईन, तर हा या निलगम नलमाचा अर्थ होतोय. मग ही योजना कशाच्या उद्देशाने सुरू केली आहे, तर जेवढ्या काही फ्लॅगशिप योजना या सरकारने राबवलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कशी होती त्याचा आढावा घेण्यासाठी, लोकांच्या काही जर या योजनांसंदर्भात तक्रारी आहेत का तर त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून तामिळनाडू सरकारने निनगम नलमा ही योजना सुरू केली आहे. ओके, तर ही कशासाठीची योजना आहे, तर एकूणच योजनांची अंमलबजावणी कशी होतीये याच्यावरती देखरेख ठेवण्यासाठीची ही योजना आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. जनरली ऑस्करमध्ये कोणत्या मूवीला मिळाला, कुठल्या मूवीला जास्त मिळालेत, कुठल्या ॲक्टरला मिळाला वगैरे विचारलं जातं. इथं ॲक्ट्रेसला विचारलंय, तर ती आहे एमा स्टोन. एमा स्टोनला 2024चा या ऑस्करमध्ये मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. रिसेंटलीच ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेत. यावर्षीचा ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा हा 96वा होता आणि हा यावर्षी कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटर्समध्ये आयोजित केला होता. मग तिथं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेत, जसं की बेस्ट फिल्मसाठी ओपनहायमर याची निवड करण्यात आली. बेस्ट ॲक्टर या कॅटेगरीमध्ये सिलियन मर्फी जे ओपनहायमर यांची भूमिका बजावत आहेत पिक्चरमध्ये, तर त्यांना बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे. बेस्ट ॲक्ट्रेस एमा स्टोन. त्यानंतर बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड सुद्धा ओपनहायमर मूवीसाठीच मिळाला आहे. आता ना मी तुम्हाला सगळेच ऑस्कर सांगत बसणार नाहीये. एक्झाममध्ये कोणत्या कॅटेगरीत मेजॉरिटी क्वेश्चन आलेत ना त्यांच्याकडे आपण थोडं लक्ष देऊ, म्हणजे कसं ते आपल्याला माहितीच पाहिजेत. जसं ॲनिमेटेड मूवीसाठी बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट मूवीसाठी वॉर इज ओव्हर या मूवीला ऑस्कर मिळालेला आहे, म्हणजे बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट या कॅटेगरीमध्ये. ओके, वॉर इज ओव्हर या ॲनिमेटेडवरती ना आयोगाने क्वेश्चन विचारला आहे, तर थोडं इथं काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरसाठी रॉबर्ट डाउरी ज्युनियरला ओपनहायमर या मूवीसाठी मिळालेला आहे. बेस्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी गॉडझिला -1 या मूवीला ऑस्कर मिळालेला आहे. बेस्ट फिल्म एडिटिंग अगेन ओपनहायमर मूवीसाठीच मिळाला आहे. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट द लास्ट रिपेअर शॉप या मूवीला ऑस्कर मिळालेला आहे. त्यानंतर बेस्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट्स या कॅटेगरीमध्ये द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर तर या मूवीसाठी ऑस्कर मिळालेला आहे. ओके, आणि हे 2 पुरस्कार महत्त्वाचे आहेत, बेस्ट ओरिजिनल स्कोर आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्ग. बेस्ट ओरिजिनल स्कोरसाठीचा ल्युडविंग गोरान्सॉन यांना मिळालेला आहे ओपनहायमर या मूवीसाठी, आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्ग हे बार्बी मूवीचं जे काही व्हॉट वॉज आय मेड फॉर तर याच्यासाठी बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीतला ऑस्कर मिळाला आहे. हा पुरस्कार जास्त महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला माहिती असेल की बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये 2023चा ऑस्कर आपल्या नाटू नाटू या सॉन्गला मिळाला होता. RRR मूव्हीमधलं नाटू नाटू हे सॉन्ग. हा पुरस्कार कुणाला मिळालेला मग, तर जे MM किरवाणी आणि चंद्रबोस हे जे संगीतकार म्युझिशियन्स जे आहेत ते यांना नाटू मूवीसाठी बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये ऑस्कर मिळाला होता. ओके, ऑस्कर पुरस्कारांविषयी सांगायचं झालं ना तर हा पहिल्यांदा 1929 मध्ये याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी हा पुरस्कार आयोजित केला जातो. याच पुरस्कारांना अकॅडमिक पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, अकॅडमिक अवॉर्ड्स म्हटलं जातं. आत्तापर्यंत भारतातल्या बऱ्याचशा व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. जसं की 1983 मध्ये ऑस्कर पहिल्यांदा भारतात मिळालेले आहेत. म्हणजे खरं तर ती मूवी डायरेक्टर हे सगळे हॉलिवूडचे होते. मूवीचं नाव आहे गांधी, पण त्याच्यामध्ये जे कॉस्ट्युम म्हणजे जे कपड्यांचं जे डिझाईन होतं, कपडे ज्यांनी बनवले तर त्यांना म्हणून म्हणजे भानू अथय्या यांना बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन गांधी या मूवीसाठी 1983 मध्ये ऑस्कर मिळाला होता. ओके, त्यानंतर सत्यजित रे यांना ऑस्करचा ऑनरी अवॉर्ड 1992 मध्ये मिळाला. त्यानंतर रेसुल पुकुट्टी तर यांना बेस्ट सॉन्ग मिक्सिंगसाठी स्लमडॉग मिलेनियरचं जे सॉन्ग मिक्सिंग केलं त्यांनी, तर ते जय हो हे सॉन्ग आहे बघा, तर याच्यासाठी 2009 मध्ये त्यांना मिळाला होता. त्याचबरोबर गुलजार यांना बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी जय हो अगेन या सॉन्गसाठीच मिळाला होता. AR रहमान यांना बेस्ट ओरिजिनल स्कोर
आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या दोन्ही म्हणजेच जय हो याच गाण्यासाठी A.R. रहमान यांना सुद्धा ऑस्कर मिळाला होता. ओके, तर 2009 हे असं वर्ष आहे की ज्यात भारतात सगळ्यात जास्त ऑस्कर आलेले आहेत. 3 ऑस्कर एकाच गाण्यासाठी मिळाले होते. ठीक आहे, आणि 2023 मध्ये 2 गोष्टींमध्ये आपल्याला ऑस्कर मिळालेला आहे. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट, त्या डॉक्युमेंटरीचं नाव आहे द एलिफंट विस्पर्स. तर या मूवीसाठी कार्तिकी गोन्साल्विस तर यांना 2023 मध्ये ऑस्कर मिळाला आहे. आणि 2023 मध्येच बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये नाटू नाटू या गाण्यासाठी म्हणून MM किरवाणी आणि चंद्र बोस तर यांना ऑस्कर मिळालेला आहे. ओके, तर या प्रश्नामधून आपण बरीचशी इंटरेस्टिंग माहिती बघितलेली आहे. तुमच्याकडे पण ऑस्कर विषयीचे काही जर इंटरेस्टिंग किस्से असतील, फॅक्ट्स असतील तर ते तुम्ही कमेंट करून कळवा, मला पण ते वाचायला आवडणार आहे. पुढचा प्रश्न बघा, आयरिस हा भारतातील पहिला AI शिक्षक रोबोट कोणत्या राज्यात सादर करण्यात आला? तर हा आयरिस नावाचा जो पहिला शिक्षक रोबोट आहे ना, अशा पद्धतीने दिसतोय, तर तो केरळ या राज्यामध्ये सादर करण्यात आला किंवा केरळने याचं इनॉग्रेशन केलंय. त्याला शाळेमध्ये त्याचं प्रशिक्षण वगैरे करून दाखवलं, त्याला मुलांनी प्रश्न विचारले, ते कसा रिस्पॉन्स करत होतं हे सगळं बघण्यात आलंय. तर आयरिस या रोबोटचं नाव आहे. फर्स्ट AI शिक्षिका आपल्या भारतातली, आणि ह्याचं उद्घाटन किंवा ह्याची सुरुवात केरळपासून झालेली आहे. ओके, तिरुवनंतपुरममध्ये KTCT या उच्च माध्यमिक शाळेमध्ये मार्केट्स लॅब्स एज्युटेक कंपनीच्या मदतीने बनवलेला रोबोटिक्स आणि जनरेटिव्ह AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवलेला आयरिस हा रोबोट तिथं प्रदर्शित करण्यात आला. बऱ्याचशा मुलांनी त्याला प्रश्न उत्तरं विचारलीत आणि इतर काही क्वेश्चन्स होते त्याला सुद्धा या AI रोबोटनी आन्सर सुद्धा दिलेलं आहे. आता हा आयरिस रोबोट हा डायरेक्टली 2023 मध्ये किंवा 24 मध्येच नाही आला, तर याची सुरुवात नीती आयोगाच्या एका प्रकल्पापासून झाली होती. हे लक्षात ठेवायचंय. अटल टिंगरिंग लॅब ATL 2021 मध्ये नीती आयोगाने हा प्रकल्प सुरू केला होता, ज्या अंतर्गत शिक्षण क्षेत्रामध्ये AIचा वापर कसा केला जाईल याच्यावरती काम करून याच प्रकल्पाच्या अंतर्गत हा आयरिस आता आपल्याला रिझल्ट म्हणून बघायला मिळतोय. ओके, तर एवढी माहिती आयरिस विषयीची असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानांचा विचार करा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून तुम्ही याला नोट डाऊन करा, मार्क करा. नोट्स ज्यावेळेस तुम्ही काढाल तर तिथं Q वगैरे सिम्बॉल करा, स्क्रीनशॉट काढा, कारण या प्रश्नातून संगीत नाटक अकादमी विषयीची सगळी माहिती तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. सगळे मुद्दे तुमचे क्लिअर होतील. पहिलं विधान इथं दिलंय, संगीत नाटक अकादमीने 1959 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना केली. दुसरं विधान आहे, साहित्य अकादमीतर्फे एखाद्या लेखकाला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणजे त्याची फेलो म्हणून निवड करणे. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलंय बघा. तर इथं दोन्हीच्या दोन्ही विधानं करेक्ट आहेत. संगीत नाटक अकादमीनेच 1959 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना केली आणि साहित्य अकादमीकडून देण्यात येणारा सगळ्यात उच्च जो पुरस्कार आहे एखाद्या लेखकाला दिला जाणारा, तर तो म्हणजे त्याला दिलेली फेलोशिप किंवा फेलो म्हणून त्याची निवड करणं, हा साहित्य अकादमीचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. त्यामुळे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. नुकतेच राष्ट्रपतींच्या मार्फत नवी दिल्लीमध्ये 2022 आणि 2023 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप म्हणजे SNA फेलोशिप आणि पुरस्कार हे देण्यात आलेत. या फेलोशिपसाठी संगीत, नृत्य, नाट्य या क्षेत्रांमधले जे टॉप असतात किंवा अव्वल व्यक्ती असतात यांची विचार किंवा यांची निवड या फेलोशिपसाठी केली जाते. पण एक अट आहे, वयाची अट आहे. हे जे व्यक्ती असतील ह्यांचं वय 50 वर्षांपेक्षा कमी नको. 50 पेक्षा जास्त असेल तर त्यांचा या फेलोशिपसाठी, संगीत नाटक अकादमी फेलोशिपसाठी विचार केला जातो. या फेलोशिपच्या अंतर्गत 3 लाख रुपये, एक ताम्रपत्र आणि एक शॉल अशा पद्धतीने या फेलोशिपचं स्वरूप आहे. फेलोशिप कुणाला द्यायची याच्या संदर्भाच्या ज्या शिफारशी असतात ना, तर ते आधीचे फेलोशिप मिळवणारे त्याचबरोबर अकादमीचे जनरल काउन्सिलचे सदस्य यांच्याकडून या शिफारशी केल्या जातात. संगीत नाटक अकादमीचा जो पुरस्कार आहे हा 70 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे, म्हणजे 70 वर्ष होऊन गेलेत हे पुरस्कार देऊन. संगीत, नृत्य, नाट्य या क्षेत्रांमध्ये देशात सर्वोच्च कर्तृत्व करणाऱ्या अभ्यासक, गुरुजन्य किंवा अभ्यासकांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतातील हे पुरस्कार 1951 साली स्थापन करण्यात आलेत. ओके, तर हे अकॅडमीची सुरुवात म्हणजे संगीत नाटक अकॅडमी जी आहे ना, तर त्याची सुरुवात 1952 मध्ये झाली आहे.
पण ह्या अकॅडमी सुरू होण्यापूर्वी 1951 मध्ये हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतातील हे पुरस्कार दिले जायचे. सुरुवातीला ना या पुरस्कारांना राष्ट्रपती पुरस्कार म्हणून ओळखलं जायचं आणि नंतर ज्यावेळेस अकॅडमी फॉर्म झाली तर त्यावेळेसपासून ह्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार असं म्हटलं जातं. ओके, तर आधी यांनाच राष्ट्रपती पुरस्कार म्हणायचे, हे तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हे विचारलं जाऊ शकतं. ह्या संगीत नाटक अकॅडमी पुरस्कारांमध्ये 1 लाख रुपये, ताम्रपट, अंगवस्त्र म्हणजेच शॉल हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. जे फेलोशिप आहे त्याच्यामध्ये 3 लाख रुपये दिले जातात. हे फरक लक्षात ठेवा. आत्तापर्यंत संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार 1298हून जास्त कलाकारांना, कलावंतांना मिळालेला आहे, हे पण लक्षात ठेवू शकता. संगीत नाटक अकादमीविषयी जर बघाल तर याची स्थापना डॉक्टर PV सिंग यांनी 1952 मध्ये केली होती. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्याच ठरावाने याची स्थापना करण्यात आली आहे. राज मन्नार हे या संगीत नाटक अकादमीचे पहिले अध्यक्ष होते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, संगीत नाटक अकादमी ही देशातील सर्वोच्च संस्था आहे की जी संस्था आपल्या सांस्कृतिक वारशाचं जतन करते. जे असे सांस्कृतिक वारसा जो संगीत, नृत्य, नाटक याच्या माध्यमातून व्यक्त होतोय, तर अशा वारशाचं जतन करते, संवर्धन करते. तर अशी आपल्या देशातली ही सर्वोच्च संस्था आहे. अकादमीचं व्यवस्थापन हे जनरल काउन्सिलच्या माध्यमातून केलं जातं. त्यांच्या अध्यक्षांची निवड ही राष्ट्रपतींमार्फत केली जाते. 5 वर्षांचा त्यांचा कार्यकाल असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. जनरल काउन्सिल जे असतात ना अकादमीचे, तर त्याचे अध्यक्ष हे राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातात. ओके, संगीत नाटक अकादमीचा आणखीन एक पुरस्कार आहे. जसं आपण बघितलं ना की 50 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर त्यांना त्यांच्या क्षेत्रातल्या सर्वोच्च कामगिरीसाठी म्हणून फेलोशिप म्हणून किंवा फेलो म्हणून निवड केली जाऊ शकते. पण मग आता ज्यांचं वय 50 पेक्षा कमी अशांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी संगीत नाटक अकादमीचाच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार सुद्धा आहे, ज्यामध्ये जे कलावंत असतील त्यांचं वय 40 वर्षांपेक्षा कमी पाहिजे, तरच त्यांची या पुरस्कारासाठी निवड होऊ शकते. नृत्य, संगीत आणि रंगभूमीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे जे कलावंत आहेत, ज्यांचं वय 40 वर्षांखाली आहे, तर अशांना SNA उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार प्रदान केला जाऊ शकतो. या पुरस्काराची सुरुवात 2006 मध्ये करण्यात आली आहे आणि याच्यामध्ये जो विजेता असतील तर त्यांना ताम्रपट, शॉल आणि 25,000 रुपये हे या NSAच्या अध्यक्षांमार्फत दिले जातात. ओके, संगीत नाटक अकादमी भारतातली संगीत किंवा कला क्षेत्राला प्रोत्साहन देणारी सर्वोच्च संस्था आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडून जेवढे पुरस्कार वगैरे दिले जातील ते आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यांनी काही जे बदल केलेले असतील किंवा त्यांच्या मार्फत एखादा नवीन पुरस्कार सुरू केला तर हे सगळं आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं असतं. भारतामध्ये 100हून अधिक दुर्मिळ कला प्रकार आहेत की ज्यांना पुनरुज्जीवन करण्याचं काम हे या संगीत नाटक अकादमीच्या मार्फत केलं जात आहे. त्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम राबवला आहे ज्याचं नाव आहे कला दीक्षा. ओके, भारतातल्या नामशेष होत आलेल्या 100पेक्षा जास्त दुर्मिळ कलांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी म्हणून या संगीत नाटक अकादमीचा एक प्रयत्न आहे ज्याचं नाव आहे कला दीक्षा. ओके, या प्रश्नामधून आपण संगीत नाटक अकादमीची सगळी काही माहिती बघितलेली आहे. बघा, याची स्थापना बघितली, याचे वेगवेगळे पुरस्कार, उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार, कला दीक्षा काय आहे, फेलोशिप कशी दिली जाते, हे सगळं आपण बघितलंय. त्यामुळे आता जर संगीत नाटक अकादमीवरती क्वेश्चन आला तर अजिबात चुकवायचा नाही. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अध्यक्षपदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे? तर आता सध्या रिसंट अपॉइंटमेंटमध्ये अतिशय महत्त्वाची अपॉइंटमेंट असणारे ही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि ते आहेत किशोर मकवान. पर्याय क्रमांक 1, किशोर मकवान हे आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट याचे ते आता अध्यक्ष बनलेले आहेत. आता ही संस्था महत्त्वाची आहे का, हे कमिशन महत्त्वाचं आहे का, तर हो, खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण NCSC म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट ही आपली घटनात्मक संस्था आहे, घटनात्मक किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ही, आणि जी भारतामधल्या शेड्यूल कास्ट आणि त्याचबरोबर भारतातल्या अँग्लो इंडियन कम्युनिटीचं सुद्धा
त्यांचे जे हक्क आहेत त्यांचं प्रोटेक्शन करते. त्याचबरोबर त्यांच्या संदर्भात सोशल म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि त्यांच्या संदर्भात जे कल्चरल बदल होणारे जे काही घटक आहेत ते यांच्याकडं लक्ष ठेवण्याचं काम हे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट यांच्यामार्फत केलं जातं. या संदर्भातची आपल्या घटनेमध्ये जी तरतूद असलेलं कलम आहे ते म्हणजे कलम 338. हे कलम लक्षात ठेवायचं आहे. हे कलम कशा संदर्भात आहे तर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, राष्ट्रीय आयोग आहे हा, पण कुणा संदर्भातचा तर अनुसूचित जाती संदर्भातचा हा आयोग आहे. या आयोगाचं जर स्ट्रक्चर बघाल तर याच्यामध्ये एक चेअरपर्सन असतात म्हणजे एक अध्यक्ष असतात, एक उपाध्यक्ष असतात आणि 3 इतर सदस्य असतात. म्हणजे एकूण 5 मेंबर असलेलं हे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आहे, ज्याच्यामध्ये एक चेअरपर्सन, एक व्हाईस चेअरपर्सन आणि 3 इतर मेंबर असतात. याच्यात ज्या अपॉइंटमेंट असतात ह्या राष्ट्रपतींमार्फत केल्या जातात. राष्ट्रपतीच त्यांची मर्जी असेपर्यंत त्यांना पदावरती ठेवू शकतात. त्याचबरोबर जे हे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट जे आहे यांना ज्या शक्ती प्रदान केल्या, जे अधिकार आहेत ना, तर ते एका सिव्हिल कोर्टाप्रमाणेचे अधिकार आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्याकडे ज्या पॉवर आहेत, इन्व्हेस्टिगेशन करणं, त्याच्या संदर्भाचे ते पुरावे मागणं, हे सगळं त्यांना जे पॉवर आहेत ह्या सिव्हिल कोर्टच्या पॉवर्स त्यांना मिळाल्यात. ओके, ज्यावेळेस कधी केंद्राला किंवा राज्य सरकारला या अनुसूचित जाती संदर्भात काही बदल करायचे असतील किंवा त्यांच्यावरती अफेक्ट पडतील अशा काही गोष्टी आणायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो. म्हणजे आम्ही असं काही बदल करणार आहे, तुमचे याच्याबद्दल काय मत आहे, हे सगळं या नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट यांना विचारून किंवा यांना कन्सल्ट करून केंद्र आणि राज्याकडून निर्णय घेतले जातात. ओके, तर हा एक महत्त्वाचा आयोग आहे. सुरुवातीला ना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन्ही आयोग एकच आयोग म्हणून ओळखले जायचे. याची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोघांसाठी एकच आयोग होता, पण पुढे जाऊन 2003 मध्ये 89वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी 2 स्वतंत्र राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आलेत. म्हणजे एक आयोग जो आहे तो म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, दुसरा आयोग म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा आयोग. ओके, मग जातींसाठीचा आयोग जो आहे त्याचं कलम आहे कलम 338 आणि जो जमातींसाठीचा आहे तर त्यांच्यासाठी कलम 338A. ओके, म्हणजे हे पोट कलम आहे, लक्षात ठेवायचं आहे. 338A कुणासाठीच आहे तर राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीच्या आयोगाचा. ओके, अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग 2004 मध्ये अस्तित्वात आला आहे आणि त्यापूर्वी म्हणजे याची सुरुवात तर 1978ला झाली होती, पण स्वतंत्र आयोग त्यांना मिळालाय 2004 मध्ये, कारण 2003 मध्येच 89वी घटनादुरुस्ती झाली होती. ओके, तर एवढी माहिती या आयोगाविषयीची तुम्हाला असायलाच पाहिजे. आणि रिसेंटली त्याच्यामध्ये जे अध्यक्ष नव्याने नियुक्त करण्यात आलेत त्यांचं नाव म्हणजे किशोर मकवान. किशोर मकवान हे एक BJP या पक्षाशी संदर्भात गुजरातमध्ये ते प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी काम बघितलेलं आहे. एक लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा पगडा हा किशोर मकवान यांच्यावरती आहे. ओके, तर एवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवाच. पुढचा प्रश्न बघा, सर्व प्रकारच्या कोळशामध्ये सर्वोत्तम म्हणजे डॅश डॅश. म्हणजे कोळशाचे आता किती प्रकार आहेत आणि त्या सगळ्या कोळशांच्या प्रकारामध्ये सगळ्यात उत्तम कुठला असतो तर इथं पर्यायामध्ये जी 4 नावं दिलीत ही 4ही नावं कोळशाच्या प्रकारासंदर्भातची आहेत. आपल्याला याच्यातला सर्वोत्तम विचारले आणि तो असतो आर्थ्रासाइट, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आर्थ्रासाइट हा कोळशाचा सर्वोत्तम प्रकार मानला जातो. आता हे कसं ठरवलं जातं, पहिल्यांदा कोळसा काय हे समजून घ्या. कोळसा हा एक रंगाने काळा तपकिरी असा ज्वलनशील पदार्थ आहे. कोळसा मुख्यतः कार्बन, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या वेगवेगळ्या घटकांपासून बनलाय. मग हे वेगवेगळे असे 5 घटक इथे सांगितलेत ना, पण ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्यानुसार कोळशाचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे कार्बनच्या त्याच्या या कोळशाच्या प्रकारामध्ये किती कार्बनचं पर्सेंटेज आहे याच्यानुसार त्या कोळशाचा दर्जा ठरतो, त्याचं वर्गीकरण आपण करतोय. तर आर्थ्रोसाइट हा जो कोळसा आहे ना, तो जो प्रकार आहे कोळशाचा हा सर्वोच्च मानला जातो, कारण याच्यामध्ये 94 ते 98% कार्बन आहे.
ओके, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, नायट्रोजनचं प्रमाण तुलनात्मक कमी आहे. सगळ्यात जास्त इथं 94 ते 98% कार्बन आहे. आर्थोसाइट हे कमर्शियल पर्पजमध्ये सुद्धा यूज केलं जातं, स्पेस हिटिंगमध्ये वापरलं जातं, घरांमध्ये सुद्धा वापरलं जातं. त्याच्यानंतर ब्युटिमिनस जो कोळशाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण हे 78 ते 86% असतं. हा थोडा जास्त काळा गड तपकिरी रंगाचा असतो आणि या कोळशामधून कोक सुद्धा तयार केलं जातं. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे ब्युटिमिनस याच्यापासून कोक तयार केलं जातं आणि याच्यात कार्बनचा वाटा किती असतो 78 ते 86%. हे मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी सांगतोय. ओके, एक्झाममध्ये तुम्ही बघितलं असेल की मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. एका बाजूला कोळशाचा प्रकार दिलाय, एका बाजूला त्याच्यात असलेलं कार्बनचं पर्सेंटेज दिलंय. आर्थोसाइट 94 ते 98, ही पेअर मॅच झाली पाहिजे. बिट्युमिनस 78 ते 86% कार्बन. त्यानंतर लिग्नाइट जो कोळशाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये 28 ते 30% कार्बन असतं. याचा वापर विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. त्यानंतर कोळशाचा आणखीन एक प्रकार जो सगळ्यात कमी दर्जाचा मानला जातो कारण त्यात कार्बनचं प्रमाण सगळ्यात कमी आहे, तो म्हणजे पीठ. तर पीठमध्ये कार्बनचं प्रमाण साधारण 25 ते 27% असतं. ओके, म्हणजे 27%पेक्षा कमीच आहे त्याच्यात प्रमाण. 28 ते 30% असेल तर तो लिग्नाइट ह्या कॅटेगरीमध्ये जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पीठ हा कोळसा सगळ्यात जास्त हानिकारक आहे, हे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये असा पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो, खालीलपैकी कोळशाचा कोणता प्रकार आरोग्यासाठी सगळ्यात घातक मानला जातो, तर तो म्हणजे पीठ. ओके, भारतात कोळसा मुख्यतः गोंडवाना श्रेणीतल्या खडकांमध्ये आढळतो. कोळशाच्या वापराचा सर्वात हानिकारक परिणाम म्हणजे सध्या होणारं ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक तापमान वाढमध्ये कोळशाचा वापर ही एक मोठी समस्या आहे. ओके, तर हे तर मी कोळशाविषयीची माहिती तुम्हाला सांगितली, त्याचे 4 प्रकार बघितले, प्रश्न पण बघितला आपण. पण कोळसा हा विषय चर्चेतच कुठून आलाय, तर भारत सरकारने कोळशा संदर्भात एक प्लॅन आणलेला आहे, एक पॉलिसी बनवली आहे. कोळसा वाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने कोल लॉजिस्टिक प्लॅन अँड पॉलिसी नावाचा उपक्रम भारतामध्ये सुरू करण्यात येतोय. हे कोळसा क्षेत्रातील एक महत्त्वाचं पाऊल म्हणून ओळखलं जात आहे. या धोरणाचं उद्दिष्ट याच्या नावामधूनच तुम्हाला समजलं असेल की कोळशाचं जे प्रवास आहे किंवा जी वाहतूक आहे तर ही अधिक परवडणारी बनवणं, कार्यक्षम बनवणं आणि पर्यावरणाला पूरक बनवणं. तर हे या पॉलिसीचं कोल लॉजिस्टिक प्लॅन अँड पॉलिसीचं उद्दिष्ट आहे. ओके, यामुळे वायू प्रदूषण, रहदारीचा भार कमी करणं, कार्बन उत्सर्जनात दरवर्षी जवळपास 1,00,000 टनांनी कमतरता आणण्यात मदत होईल, अशा प्रकारची ही पॉलिसी आखण्यात आली आहे. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा. पॉलिसीविषयी जे काही आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे, कोळशाविषयी जे महत्त्वाचं आहे हे मी तुमच्यासोबत इथे शेअर केलं आहे. तर आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. सगळे प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण खूप महत्त्वाचे बघितलेले आहेत. तर एक्झामसाठी तुमचा अभ्यास कसा सुरू आहे हे मला कमेंट करून कळवा. थोड्याशा गप्पा मारा, थोडं त्या झोनमधून बाहेर येत चला, पण अभ्यास करत राहायचे हे विसरू नका. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.